दुसऱ्या देशात निवडणूक प्रचार काही असा असतो, पण आपल्या देशात साहेबांचा वाढदिवस आहे, बॅनर्स लावा. साहेबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, मोठमोठे फोटोज लावा. साहेब शहरात येत आहेत, साहेबांच्या आगमनाची माहिती रस्ते असो व झाडे असो सगळ्यांना व्हायलाच हवी. आपल्या देशात पब्लिक प्रॉपर्टीचा सर्वाधिक दुरुपयोग कोणी केला असेल तर तो राजकीय नेत्यांनी. नेत्यांचे फोटोज असलेले इलिगल बॅनर्स तुम्हाला रस्त्यांवर, तुमच्या घरांच्या भिंतींपासून ते इलेक्ट्रिक वायरवर लटकलेल्या या आकाश कंदिलांवर देखील दिसतील. तुम्हाला पार्क, फुटपाथ, ऐतिहासिक स्थळं सगळीकडे हे फाटके फ्लेक्स लटकलेले दिसतील. या बॅनर्समुळे शहराचे सौंदर्य तर खराब होतेच, पण सामान्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होतो. घाटकोपरमध्ये इलिगल बॅनर पडल्याने 14 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. 80 पेक्षा जास्त लोक त्यामध्ये जखमी झाले होते. कुठे बॅनर उडत येऊन लोकांच्या अंगावर पडल्याने तर कुठे बॅनरमुळे रस्ता न दिसल्याने अनेक लोकांचे ऍक्सिडेंट झाले आणि त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला. इलिगल बॅनर्स विरोधात महापालिकेकडे नियम आहेत, पण राजकीय दबावामुळे त्याची अंमलबजावणी होत नाही. बरं, प्रचार संपल्यानंतर हे बॅनर्स काढून टाकण्याची जबाबदारी कोण घेणार तर कोणीच घेत नाही. हे बॅनर्स असेच लटकलेले दिसतात आणि शहरात अजून प्रदूषण करतात. राजकीय पक्ष स्वतःहून तर शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेणार नाहीत, पण आपण आवाज उचलला तर होऊ शकते. सगळ्या राजकीय पक्षांनी त्यांच्या नेत्यांचे इलिगल बॅनर्स लावणे बंद करा. खराब रस्त्यांमुळे लोकांचे जीव आधीच धोक्यात आहेत, त्यात इलिगल बॅनर्स लावून लोकांच्या जीवाला अधिक धोका निर्माण करू नका.